महाराजांचा भारतीय संविधान समाजवादी पंथनिरपेक्ष। नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच। परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। त्या घटनेचा निषेध करून प्रशासनाला निवेदन देण्याकरता भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे मीरा भाईंदर मधील आंबेडकरी विचारांचे व संविधान प्रेमी व विविध संघटनेच्या वतीने झालेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला व विविध संघटनेने पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। काल परभणीमध्ये जी घटना घडली आणि आज तुम्ही निषेध मोर्चा काढताय, काय सांगायचं त्यावर? दिनांक 11 तारखेला 5:15 वाजता परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती। त्या ठिकाणी एका माते फिरून संविधान जे आहे संविधानाला खाली पाडलं, त्याला नादुरुस्त केलं आणि त्यातून एकेकी परभणीमध्ये एक मोठा जन आंदोलन सुरू झाले। ह्या परभणी बंदच्या आव्हानामध्ये जे काही आंबेडकरवादी संविधान प्रेमी जे युवक होते त्या लोकांना लाठी चार्ज करण्यात आला, त्यांच्या घराघरामध्ये जाऊन बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। ह्या सगळ्याचा निषेध म्हणून आज मीरा भाईंदरमधील जेवढ्या काही संविधान प्रेमी संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे। परभणीमधील घडलेल्या घटनेचा निषेध आम्ही इथे व्यक्त करत आहोत आणि ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करून माजी मुख्यमंत्री, गृहमंत्री त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी तो उपस्थित झालेलो इथं आणि निषेध करण्यासाठी तो उपस्थित झालेलो आहोत। जो पोलीस जो PI होता, हा PI ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी एकी दंगली घडलेल्या असा त्याचा इतिहास आहे। त्या ठिकाणचे परभणीमधील जेवढे आंबेडकरवादी विचाराचे संविधानवादी विचाराचे लोक आहेत त्याचसोबत परभणीचे खासदार संजय बंडू जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील त्यांनी सुद्धा मागणी केली की त्याला लवकरात लवकर सस्पेंड केलं पाहिजे, कारण की त्याच्या म्हणजे निग्लिजन्समुळे ही घटना घडली। अगर त्यांनी व्यवस्थित हाताळली असते तर परभणीमध्ये ही दंगल घडली नसते। आज जे परभणीमध्ये जो 2 दिवसा अगोदर जे विषय झाला होता, एक माते फिरून म्हणाल किंवा समाजकंटक म्हणा, त्या माणसाने आपलं भारतीय संविधान याची प्रत तोडली होती व त्यावरती नको त्या गोष्टी केल्या होत्या आणि आतापर्यंत प्रशासन त्याबद्दल कुठलीही कठोर भूमिका घेतली नाहीये। या उलट त्यांनी भीमसैनिकांना व जे आंबेडकरी समाज आहे व संविधान प्रेमी आहेत अशाच लोकांवरती जास्त अन्याय केलेला आहे आणि याच संदर्भात याचा निषेध म्हणून आज आम्ही मीरा भाईंदर पूर्ण जो आंबेडकरी समाज आहे इथं आम्ही जमलो आहोत त्याचा निषेध करण्यासाठी। आज जो परभणीमध्ये प्रकार संविधानाच्या विरोधात निषेधार्थ प्रकार घडलेला आहे याचा आम्ही मीरा भाईंदरचे सर्व आंबेडकरी समाज तीव्र शब्दात निषेध करतो। परंतु आम्हाला खरोखर प्रशासनाचा एवढा राग आहे, चीड आहे। जर पोलीस प्रशासन, आम्ही व्हिडिओ बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, पोलीस प्रशासन स्वतः तिथं गाड्या बिड्या तोडताना दिसत आहेत। जर माते फिरून समजा दंगल घडली बोलत आहेत, दंगल समाज बांधवांनी निषेधार्थ जर गाड्या जाळपोळ केली, ठीक आहे, आम्ही मान्य करतो केली असं, पण त्याच्या पाठचा सूत्रधार कोण आहे? पोलीस प्रशासन शोधण्याचं काम आहे। परंतु पोलीस प्रशासन आमच्याच आंबेडकरी युवकांना कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना दडपशाही करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात। ह्याचा आम्ही पहिला प्रशासनाचा तीव्र निषेध करतो। पोलीस प्रशासनाने पहिलं त्वरित हे थांबवावं, अन्यथा ह्याचे पडसाद पुन्हा महाराष्ट्रामध्ये उमटतील। तर हे पहिले प्रकरण थांबवावं आणि आमच्या युवकांचे जो कोम्बिंग ऑपरेशन करून फसवण्याचा, त्यांना अडकवण्याचा, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा जो पोलीस प्रशासन प्रयत्न करतोय आम्ही त्याचा निषेध करतो आणि तिथल्या PI यांना आम्ही हे करतो की जर असं चुकीचा प्रकार घडला तर पुन्हा महाराष्ट्रातले पब्लिक तिथे येतील आणि जे बंद आंदोलन करतील, तुमचं लक्षात ठेवा। शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो भाईंदर पोलीस स्टेशनच्या वतीनं की आपण निश्चितच शांततेच्या वातावरणात एक नवा संदेश दिलेला आहे। इथून पुढेही अशा सहकार्याची अपेक्षा करतो। आज जे आपण सर्वांनी मिळून शांततेत आंदोलन केलं आणि त्याबाबतचं जे निवेदन मला भाईंदर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे ते संबंधितापर्यंत आणि आमच्या वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचं निश्चितच मी काम करेन असं मी आश्वस्त करतो। थँक्यू सर, धन्यवाद।